अंबरनाथमधील मोरिवली MIDC मधील निकागेम कंपनीमध्ये काल रात्री मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये रसायनयुक्त केमिकल पसरल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता। आपण या ठिकाणी आहोत आणि आपण जर पाहिलं तर हे जे ड्रम आहेत या ड्रममध्ये केमिकलयुक्त काहीतरी पदार्थ आहे, त्यामुळे याचं हवेमध्ये रूपांतर झालं होतं आणि आता सध्या प्रदूषण मंडळाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या ड्रमला जे आहेत ते मुंबईला घेऊन जाणार आहेत आणि त्या ठिकाणी हे ड्रममधलं केमिकल जे आहे ते नष्ट करण्यात येणार आहे। आपल्यासोबत प्रदूषण मंडळाचे अधिकारी साहेब आहेत। सर, आता तुम्ही पाहणी केलेली आहे, नेमकं काय निदर्शनात आलेलं आहे, हे केमिकल काय होतं आणि याची पुढील प्रक्रिया काय असणार आहे? ह्या ड्रममध्ये व्हॅक्यूम केलेलं ऑइल आहे। ऑइलमध्ये काही कंटेंट्स असतात केमिकलचे, तेच आलेले आहे आणि त्याचा संपर्क पाण्यात आल्यामुळे त्याची फ्यूम जनरेट होऊन प्रदूषणाचा प्रसार झालेला आहे। परंतु ते आता याच्या कंट्रोलमध्ये आलेलं आहे आणि घातक असं काही होण्याची शक्यता नाही। आम्ही आमची मॉनिटरिंग व्हॅन लावली, आमचे रात्रीपासून सगळे अधिकारी हजर होते, फील्ड ऑफिसर्स, अग्निशमन दल, आमची व्हॅन आहे ते लावलेली आहे, आम्ही एअर मॉनिटरिंग मशीन इथे लावलेली आहे, ती पण चालू आहे, त्याचा पण आता येईल रिझल्ट। सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। सर, रात्री मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये प्रदूषण झालं होतं, त्यामुळे अनेक नागरिकांना घशाचा श्वसनाचा त्रास झाला होता। मात्र आत्ताची परिस्थिती काय आहे आणि जे मॉनिटरिंगसाठी जे आपले व्हॅन या ठिकाणी उभी आहेत, कधीपर्यंत त्याचा रिपोर्ट येऊ शकतो? मॉनिटरिंग व्हॅन लावली आहे, आम्ही 24 तास ती लावणार आहे। 24 तास संपल्यावर काढून ते रिपोर्ट आम्ही 2 दिवसात किंवा लगेच जास्त लवकर मागवतो तेवढं मागवतो आणि काय परिणाम झाल्यावर त्याची पण चौकशी करू आम्ही। आत्ताची परिस्थिती काय आहे या ठिकाणी? नाही, आता एकदम नियंत्रित आहेत। आता हे सगळे ड्रम्स आम्ही मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला पाठवणार डिस्पोजलसाठी आणि याची विल्हेवाट लावणार आहे। आता कंट्रोलमध्ये आहे परिस्थिती। तर अशा पद्धतीने या ठिकाणची परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। मात्र ज्या ड्रममध्ये असणाऱ्या केमिकलमध्ये प्रदूषण झालं होतं ते ड्रम आता मुंबईमध्ये घेऊन जाऊन ते त्या ठिकाणी ते नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत। कॅमेरामन अविनाश डावरेसह सुरेश काटे, ABP माझा, अंबरनाथ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।